पिंपरी चिंचवडमध्ये जे रेड झोन आहेत, रेड झोन म्हणजे लष्कराचे संरक्षित क्षेत्र, तिथल्या जवळपास 50,000 लोकांसाठी चांगली बातमी आहे. गुड न्यूज ज्याला म्हणतात ते. 50,000 लोकांना, 50,000 कुटुंबांना, 50,000 मिळकतींना जवळपास मिळकत करामध्ये जो सामान्य कर असतो त्याच्यामध्ये 50% सवलत देण्यात आली. असा निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत म्हणजे महापालिका आयुक्तांनी घेतलाय. मुळात या विषयावरती तळवडीचे जे नगरसेवक आहेत पंकज भालेकर, त्यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांनी ही सवलत मिळावी, का मिळावी, कशासाठी मिळावी याबाबत आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 2-4 वेळा पाठपुरावा केला. नंतर महापालिका आयुक्तांनी या विषयावरती तातडीने निर्णय घ्यावा, तो किती गरजेचा आहे हे त्यांनी कन्व्हिन्स केलं. अखेर महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये तो निर्णय घेतला. हा निर्णय फार महत्त्वाचा त्या लोकांसाठी आहे, त्या कुटुंबांसाठी, सगळे सर्वसामान्य कुटुंब आहेत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. रेड झोनचा हा विषय खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख लोक, 50,000 ही कुटुंब सांगितले मी, 2.5 ते 3 लाख लोक या रेड झोनने बाधित आहेत. त्याच्यामध्ये तळवडेचा रेड झोन हा सर्वात मोठा आहे. तळवडे म्हणजे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा, देहूरोड दारुगोळा कारखाना जो आहे त्या कारखान्याच्या पासून सीमा भिंतीपासून 2000 यार्ड पर्यंत जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर तो संरक्षित क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विकास करता येत नाही, कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. परंतु ऑलरेडी तळवडेमध्ये तिथे जवळपास 100% बांधकामं झालेली आहेत. तसाच तो भाग यमुनानगर, निगडी, नंतर चिखली, चरोली हा सुद्धा पट्टा त्याच्यामध्ये येते. तसाच दुसरा रेड झोन आहे भोसरीमध्ये आहे. भोसरीमधला रेड झोन हा सुद्धा अगदी दाट लोकवस्तीचा आहे. म्हणजे दिघी मॅगझिन डेपो, ज्याला दिघी मॅगझिन डेपो म्हणजे जिथे भूमिगत दारुगोळा कोठार साठवलेला आहे, भूमिगत जमिनीच्या अंतर्गत. तर उद्या समजा त्या दारुगोळा कोठारावर चुकून युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादा बॉम्ब पडला, स्फोट झाला, तो भोसरी बेचिराख होऊ शकते. म्हणून 1100 यार्ड पर्यंतचा तिथला परिसर हा सुद्धा संरक्षित क्षेत्र आहे. ही आत्ताची गोष्ट नाहीये, ते डिक्लेरेशन फार पूर्वीचं आहे. त्यानंतरही लोकांनी तिथे बांधकामं केली. आता ह्या सर्व बांधकामांच्या बाबतीमध्ये अशी मागणी झाली की ही दिघीचा रेड झोन असू दे किंवा तळवडेचा रेड झोन असू दे, इथे महापालिकेला कुठल्याही प्रकारच्या सुविधा देता येत नाही, सुविधा पुरवता येत नाहीत, तिथे कुठली डेव्हलपमेंट होत नाही. हे ठीक आहे, हे सांगण्यापुरतं झालं. प्रत्यक्षामध्ये रस्ता, लाईट, पाणी याच्यापासून सगळ्या सुविधा महापालिकेने तिथे पुरवलेल्या आहेत. परंतु विकास आराखड्यामध्ये जी आरक्षण आहेत त्या आरक्षण एकही विकसित तिथे करता येत नाही. त्याच्यामुळे तिथे ना शाळा, ना दवाखाना, ना मंडई, ना स्विमिंग टँक, ना खेळाचं मैदान, एकही आरक्षण गेल्या 25-30 वर्षामध्ये विकसित होऊ शकलेलं नाही. मात्र या लोकांना कर आकारणी करताना, मिळकत कर आकारणी करताना सर्वसामान्याप्रमाणेच मिळकत कराची आकारणी होत होती. तसा पाहिलं तर हा त्यांच्यावरती अन्याय आहे. मुळात ही सर्व 100% बांधकामं ही अनधिकृतच म्हणता येतात. परंतु ती आता झाली, ती नियमित होतील नाही होतील हा भाग वेगळा आहे, तो स्वतंत्र आहे. प्रश्न असा आहे की या बांधकामांना मिळकत करामध्ये सवलत मिळावी ही त्यांची मागणी येते. तशी ती मागणी रास्त आहे, चुकीची काहीच नाही. अनधिकृत बांधकामांना शास्ती कर माफ होतो, अनधिकृत बांधकामांना गुंठेवारीमध्ये सवलत मिळते. मग अनधिकृत बांधकामं ही जी आहेत, जी लोकांनी अगदी म्हणजे कर्ज काढून बांधलेली घरं आहेत छोटी मोठी, गुंठा अर्धा गुंठ्यावरती, आता ठीक आहे, लोकांनी 2च्या ऐवजी 3 मजले, 4 मजले, 5 मजले बांधले, अवैध आहेत सगळे टोटल. परंतु त्याच्यामध्ये त्यांना मिळकत कर का माफ पाहिजे, तर तिथे महापालिका कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नाही. म्हणून या संदर्भामध्ये मागणी केली. महापालिका आयुक्तांना सुद्धा ते पटलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा ते कन्व्हिन्स करण्यामध्ये पंकज भालेकर यशस्वी झाले आणि शेवटी ही सवलत त्यांना मिळालेली. या सवलतीचा लाभ कुठे कुठे प्रामुख्याने मिळणार आहे, त्याच्यामध्ये तळवडे, रुपीनगर हा जो पट्टा आहे फार दाट लोकवस्तीचा भाग आहे, तिथे सगळ्या 100% लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर चिखलीचा काही भाग, चरोलीचा काही भाग, निगडीचा काही भाग, निगडी प्राधिकरणाचा काही भाग, यमुनानगरचा काही भाग, नंतर दिघी फार मोठ्या प्रमाणावरती दिघीला पण त्याचा लाभ होतो, भोसरीचा काही भाग, हा असा साधारण जो याच्यामध्ये लाभ होणार आहे मिळकत करामध्ये, मिळकत करातील सामान्य करात 50%,
पण तो हे सगळे लाभार्थी असतील, परंतु याच्यामध्ये एक अट फार महत्वाची आहे. महापालिकेचे जे कर संकलन विभागाचे प्रमुख आहेत अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, त्यांना मी या माहिती विचारली नेमका किती लोकांना लाभ होणार आणि कसा होणार. त्यांनी काय सांगितलं की सगळे मिळून साधारण 50,000 मिळकती किंवा 50,000 कुटुंब त्यांना ह्याचा लाभ होणार आहे. आणि या ह्याची सवलत ही त्यांना कशी मिळणार आहे, 1 एप्रिल 2026 पासून, म्हणजे पुढच्या वर्षीपासून मिळणार आहे, या वर्षी नाही. कारण या वर्षीचं 1 एप्रिलचं जे वर्ष असतं ते अगोदर सुरू झालेले, एप्रिल, मे, जून, जुलै झालाय, तर 4 महिने ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. आता या वर्षीच्या मिळकत कराची बिलांचं वाटप सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामुळे या बिलांमध्ये ते सवलत मिळणार नाही. मात्र पुढच्या वर्षी 1 एप्रिल पासून 1 एप्रिल 26 ते पुढचे 31 मार्च 27 हे जे वर्ष आहे आर्थिक वर्ष, त्याच्यामध्ये ह्या सवलतीचा लाभ यांना मिळू शकतो. साधारण त्यांनी असं सांगितलंय की 50% सवलत, मिळकत करात 50% नाही, सामान्य करामध्ये 50% सवलत. पण त्याच्यामध्ये अट एक फार महत्वाची आहे की तुमची थकबाकी तुम्ही पूर्ण भरलेली असली पाहिजे, तर या सवलतीचा लाभ मिळू शकतो. पुन्हा लक्षात घ्या, मिळकत करातली ही सवलत तुम्हाला केव्हा मिळणार आहे, तुम्ही तुमची थकबाकी ही पूर्ण भरली पाहिजे. आणि ती अट रास्त आहे अगदी, त्यात चुकीचं असं काहीच नाहीये. त्याच्यामुळं लोकांना जर थकबाकी असेल तर थकबाकी पहिली भरा, म्हणजे तुम्हाला या सवलतीचा लाभ मिळू शकतो, अशी त्यातली अट आहे. आणि ही देताना महापालिका प्रशासनाने काय विचार केलाय की त्या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट आम्ही करत नाही. म्हणजे विकास आराखड्यामधले जेवढे आरक्षण आहेत ते एकही आरक्षण विकसित करता येत नाही, म्हणून त्या भागावरती तसा तो अन्याय होतो. लोकसंख्या 2.5-3 लाख लोकसंख्या विकासापासून वंचित आहे, विविध सुविधांपासून. त्याच्यामुळे आम्हाला या विषयावरती हा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर शहरामध्ये अ, ब, क अशी वर्गवारी केलेली आहे मिळकत कर आकारण्याच्या बाबतीमध्ये. ती कशी केलेली आहे तर 2005ला ही वर्गवारी केलेली आहे. म्हणजे साधारण अविकसित भाग तो एकदम क दर्जामध्ये येतो, जिथे कुठलीही डेव्हलपमेंट नाहीये, विकास नाहीये, मग त्याला मिळकत कर आकारणी करताना त्या क दर्जाच्या वर्गवारीप्रमाणे आकारणी केली जाते. जिथे बऱ्यापैकी थोडीफार डेव्हलपमेंट आहे तो ब दर्जामध्ये, आणि जिथे पूर्ण विकसित भाग आहे, थोडक्यात प्राधिकरण, पिंपळे निलक, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, तिथे अ दर्जा. अशा प्रकारे अ, ब, क अशा 3 वर्गवारीमध्ये मिळकत कराची आकारणी 2005 पासून केली जाते. या रेड झोन मधील बाधितांचं सर्वांचं म्हणणं आहे आमची ड मध्ये वर्गवारी करा, तिसरा एक चौथा एक वर्ग काढा ड मध्ये, कारण का तिथे कुठलीच डेव्हलपमेंट नाही आणि पुढच्या भविष्यात सुद्धा होण्याची सुतराम शक्यता नाहीये, कारण ना विकास भाग म्हणूनच त्याचा उल्लेख केला जातो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा आहे की ह्या सर्व लोकांनी डेव्हलपमेंट होणार नाही वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. आता मध्यंतरी महापालिकेने जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये 9.5 लाख मिळकती आढळल्या, म्हणजे एकूण 7.5 होतं ते 9.5 लाख आढळलेल्या आहेत. आणि सर्वाधिक नोंदणी न झालेल्या मिळकती ह्या रेड झोन मधल्या आहेत, आतापर्यंत टॅक्स भरत नाहीत त्या. त्याच्यामुळे हा थोडा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता या विषयामध्ये साधारण एक आपण असं एक लक्षात घ्या, 1000 चौरस फुटापर्यंत बांधकाम असेल तर त्याचा जर टॅक्स समजा त्याला 10,000 येत असेल वर्षाचा मिळकत कर, तर याला लाभ किती होणार आहे तर त्याला साधारण 2,500 ते 3,000 रुपये त्याच्यामध्ये सवलत मिळू शकते. कशामध्ये? सामान्य करामध्ये साधारण 25 ते 30-35% सामान्य करात ही सवलत मिळणार. त्याच्यामुळे प्रत्येक रेड झोन मधला जो मिळकत धारक आहे त्याला त्याचा लाभ होणार आहे, असं एक साधारण ते गणित आहे. आता हा निर्णय झाल्यावरती जे शहरातल्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांनी मागणी सुरू केली की आम्ही 100% टॅक्स भरतो, मग आम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे 50%. खरं तर ही वर्गवारी कशी केलेली आहे, अ, ब, क ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या सर्वच्या सर्व अ वर्गामध्ये येतात, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट असते, त्यांना सगळ्या सुविधा असतात. त्याच्यामुळे त्यांना हा लाभ देता येणं कदापि शक्य नाही. परंतु त्यांची मागणी आहे आम्ही अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन घर बांधलेली आहेत, त्यांनी सर्व अनधिकृत बांधलेली आहेत, तरी सुद्धा त्यांना सवलत तर आम्हाला सवलत नाही, म्हणजे आमच्यावरती हा अन्याय आहे. त्यांची मागणी तशी रास्त आहे, परंतु याच्यामध्ये सवलत देता येणार नाही असं प्रशासनाने त्याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे. खरं तर मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर माफी केलेली आहे, जी पुण्याने सुद्धा प्रस्तावित आहे.
पिंपरी चिंचवडनी पण मागणी केली, पण पिंपरी चिंचवड पुण्याच्या बाबतीत तसा निर्णय झालेला नाही. खरं तर शहरातल्या सर्व आमदारांनी मिळून या बाबतीमध्ये असा सरकारकडे पाठपुरावा करायला पाहिजे होता की शहरातली 500 चौरस फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना मिळकत करामध्ये माफी मिळायला पाहिजे. जशी मुंबईला दिली तशी मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेसच्या सरकारने तो निर्णय घेतलेला होता. का तर मुंबई महापालिका हातात यावी म्हणून तो निर्णय घेतला होता. आता तर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं सरकार आहे, अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पिंपरी चिंचवड तसं फार महत्वाचं आहे. जसा रेड झोनच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला तसा 500 चौरस फुटापर्यंतची या शहरातली जी घरं आहेत 9.5 लाख मिळकतीमध्ये जवळपास 4 ते 5 लाख मिळकती ह्या 1 BHK फ्लॅट ज्याला आपण म्हणतो त्या आहेत 500 चौरस फुटाच्या आतल्या. त्यांना सुद्धा याचा मागणी केली तर त्यांना लाभ मिळू शकतो, द्यायला हरकतही नाही तसं सरकारने म्हणजे महापालिकेने. पण तो निर्णय राज्य सरकारने घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतात. या निर्णयाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया लोकांच्या फार इंटरेस्टिंग आलेल्या आहेत. म्हणजे ही बातमी ज्यावेळेस वर्तमानपत्रात ह्याच्यात मीडियामधून आली त्यावेळेस लोकांनी म्हटलं इतर लोक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांचे काय, अजितदादांना त्यांची मत नकोत काय, दादा सवलती द्यायच्या तर सर्वांना द्या. विलास पाडळे म्हणून त्यांची प्रतिक्रिया. दुसरी गणेश नाईक म्हणून त्यांची प्रतिक्रिया अशी, रेड झोनची हद्द कमी केली असती तर जास्त विश्वास वाटला असता. कर भरणे आवश्यक आहे पण रेड झोनची टांगती तलवार केव्हाही आमचा गाळा कापू शकते. गणेश नाईक फार मार्मिक प्रतिक्रिया. रेड झोनचा प्रश्न किती वर्ष प्रलंबित आहे त्यावर पहिला तोडगा काढा, मिळकत कर काय तो भरावाच लागतो असं राहुल सुपेकर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरी पंकज भालेकर यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे असं शिवाजी साखरे म्हणून जे आहेत नागरिक त्यांचं मत आहे. अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या मिळकत कराच्या सवलतीमध्ये पुन्हा आता राजकारण सुरू झालेलं आहे. ही मिळकत कराची सवलत त्याचा श्रेय खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर अजित पवार यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा केला त्याच्यामुळे त्यांना मिळणार. परंतु भाजपने त्याच्यामध्ये आता कडी सुरू केलेली आहे. भाजपने काही नागरिकांना त्याच्यामध्ये म्हटलंय की खरं तर ह्याचा पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा केला होता. प्रत्यक्षात तसं काही ते दिसलं नाही. आणि महेश लांडगे आणि आयुक्त यांची घट्ट मैत्री आहे, एकदम घट्ट मैत्री आहे. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे महेश लांडगे यांना ह्या कामाचं श्रेय मिळालं नाही. त्याच्यामुळे भाजपच्या मंडळींचा सुद्धा तिळपापड झाला ह्याच्यामध्ये. कारण हे सगळं क्रेडिट मिळतं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला आणि अजित पवारांनी त्यात पुढाकार घेतला म्हणून. या पुढच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग येणार आहेत. कोणतंही काम झालं की त्याचं श्रेय कोणाचं, कारण का पुढच्या निवडणुका जे तोंडावर आहेत त्या निवडणुकांमध्ये त्याचा लाभ घेण्यासाठी असं हे राजकारण सुरू राहणार. असा एक साधारण हा रेड झोन मधल्या याचा संदर्भ. ह्याच्यात बातम्या सुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांनी कव्हर केलेल्या आहेत. सकाळी हे काय रेड झोन मध्ये सामान्य करामध्ये सवलत महापालिका आयुक्तांचा निर्णय, नंतर त्याच्यामध्ये प्रभातने रेड झोन बाधित मालमत्तांना सामान्य करात 50% सवलत, भालेकर यांच्या फोटो सहित आहे. लोकमतने पण रेड झोन बाधितांना सामान्य करात 50% सवलत. परंतु सगळ्यांचं मत त्याच्यामध्ये सर्रास एक पडतंय की ही सवलत दिली ती ठीक आहे पण गेले 30-35 वर्षापासून भोसरी दिघीचा रेड झोन आणि तळवड्याचा रेड झोन, तळवडे रुपीनगरचा रेड झोन याची हद्द करण्याबाबतीचा निर्णय आमदार खासदारांनी पाठपुरावा त्याचा केला असता तर अधिक चांगलं झालं असतं. जन हो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं तुम्ही सुद्धा बोल देवा. धन्यवाद.